हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SP ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 6 रोलिंग स्लाइडिंग वर्कबुक सोल्युशन. रोलिंग स्लाइडिंग वर्कबुक सोल्युशन. तर ऑलरेडी आपण मॅथ्समध्ये लेसन नंबर 6 मध्ये रोलिंग स्लाइडिंग हा लेसन एक्सप्लेन करून घेतलेलो आहोत. तर डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे रोलिंग म्हणजे काय, स्लाइडिंग म्हणजे काय. त्या कन्सेप्ट्स मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्येच मी क्लिअर करून सांगितलेले आहे. तर रोलिंग म्हणजेच काय, रोल करत जाणे. ऑब्जेक्ट काय करतो, रोल करत जातो. आणि स्लाइडिंग म्हणजेच काय, घसरत जाणे. स्लाइडिंग म्हणजेच काय, घसरत जाणे. रोलिंग म्हणजेच काय, घरंगळत जाणे. आता पहा, बॉल कसा फिरत जातो, रोल करत फिरत जातो ना, तर त्याला आपण म्हणतो रोलिंग. पुस्तक सरकत जातो ना, सरकवत जातो ना, ढकलत जातो ना. बॉक्स वगैरे किंवा बुक्स कुठला पण तुम्ही पुशअप करा तर तो काय होत जातो, घसरत जातो. तर त्या घसरण्याला स्लाइडिंग म्हणतात. तर खाली काही टीचर्सला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. तर ते इन्स्ट्रक्शन्स पाहून घेऊया. मेक अ स्टुडंट्स हँडल डिफरंट ऑब्जेक्ट दॅट रोल स्लाइड अँड बोथ रोल अँड स्लाइड. तर स्टुडंट्सला असे काही डिफरंट ऑब्जेक्ट हँडल करायला सांगायचे आहेत. आणि ते डिफरंट ऑब्जेक्ट रोल करतात का स्लाइड करतात का, रोल पण करतात आणि स्लाइड दोन्ही करतात त्या ऑब्जेक्ट. अशा सगळ्या ऑब्जेक्ट्सना तिथं स्टुडंट्सना काय करायचं आहे, हँडल करायला द्यायचं आहे. लेट द स्टुडंट्स ऑब्झर्व दॅट स्लाइडिंग ऑब्जेक्ट हॅज अ फ्लॅट सरफेस. जो स्लाइड करतो ऑब्जेक्ट, जो ऑब्जेक्ट स्लाइड करतो तर त्याचा सरफेस कसा असतो, फ्लॅट असतो. हे त्यांना समजावून सांगायचं. जो ऑब्जेक्ट स्लाइड करतो त्याचा सरफेस कसा असणार आहे, फ्लॅट असणार आहे. हे स्टुडंट्सना समजावून सांगायचं आहे. वाईल अ रोलिंग ऑब्जेक्ट हॅव अ कर्व सरफेस. मग जो रोल करणारा असतो ऑब्जेक्ट तो कसा असतो, त्याचा सरफेस कसा असतो, कर्व. कसा असतो, गोलाकार असतो. त्याचा सरफेस कसा असतो, कर्व म्हणजेच कसा, गोलाकार असतो. गोलाकार असल्यामुळे तो काय करतो, तिथं रोल करतो. तो ऑब्जेक्ट काय करतो, रोल करतो. चला तर पाहून घ्या. खाली काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. लेट अस डू आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट दॅट कॅन रोल और स्लाइड अँड टिक द करेक्ट बॉक्स. इफ द ऑब्जेक्ट कॅन रोल ॲज वेल ॲज स्लाइड, टिक द बोथ द बॉक्सेस. तर खाली काही पिक्चर्स दिलेले आहेत, काही ऑब्जेक्टचे पिक्चर्स दिलेले आहेत. तर ते पिक्चर्सच्या समोर रोल आणि स्लाइड्स दिलेले आहेत. तर जे पिक्चर्स रोल करतात किंवा स्लाइड करतात त्यांच्यासमोर काय करायचं आहे, टिक करायचं. रोल जरी करत असेल तरी त्या रोलच्या बॉक्समध्ये टिक करायचं आहे, किंवा स्लाइड जरी करत असेल स्लाइडच्या बॉक्समध्ये टिक करायचं आहे. जर दोन्ही पण करत असेल, तो ऑब्जेक्ट रोल पण करत असेल आणि स्लाइड पण करत असेल, तर दोन्ही बॉक्समध्ये काय करायचं आहे, बोथ बॉक्समध्ये काय करायचे आहेत, आपल्याला टिक मार्क करून घ्यायचं आहे. चला तर पाहून घ्या. फर्स्ट ऑब्जेक्ट आहे टायर. फर्स्ट ऑब्जेक्ट आहे टायर. तर तो रोल पण करतो आणि स्लाइड पण करतो. काय करतो, रोल पण करतो, स्लाइड पण करतो. तर रोलमध्ये पण टिक करून घ्यायचं आहे आणि स्लाइडमध्ये पण टिक करून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे तबला. नेक्स्ट वन आहे और ड्रम, काहीतरी म्हणा, तबला और ड्रम. तर तो काय करतो, रोल करतो. तो काय करतो, रोल करतो. तो रोलच्या बॉक्समध्ये काय करायचं आहे, आपल्याला टिक करायचं आहे. दॅट आफ्टर आपल्याला दिलेला आहे बॉल. काय दिलेला आहे, बॉल. तर बॉल हा काय करतो, रोल करतो. बॉल काय करतो, रोल करतो. तर रोलच्या बॉक्समध्ये काय करायचं आहे, आपल्याला टिक करायचं आहे. काय करायचं आहे, टिक करायचं आहे. दॅट आफ्टर आपल्याला दिलेला आहे खाली पॉट. काय दिलेला आहे, पॉट. तर पॉट हा काय करतो, रोल करतो. पॉट काय करतो, रोल करतो. तर रोलच्या बॉक्समध्ये काय करायचं आहे, आपल्याला टिक करायचं आहे. आणि पॉट स्लाइड सुद्धा करतो. पॉट काय करतो, स्लाइड सुद्धा करतो. म्हणून त्याच्या बॉक्समध्ये काय करायचं आहे, आपल्याला दोन्ही बॉक्समध्ये काय करायचं आहे, इथं टिक मार्क करून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन दिलेले आहेत प्लेइंग कार्ड्स. काय दिलेले आहेत, प्लेइंग कार्ड्स दिलेले आहेत. तर प्लेइंग कार्ड्स हे काय करत असतात, स्लाइड करतात. काय करतात, स्लाइड, घसरतात, रोल करत नाही. मग स्लाइडच्या बॉक्समध्ये काय करायचं आहे, आपल्याला टिक करून घ्यायचं आहे.
दॅट आफ्टर कॅरमचं कॉईन दिलेलं आहे. तर कॅरम हा रोल सुद्धा करतो आणि स्लाइड सुद्धा करतो. कॅरम कॉईन काय करतो, रोल सुद्धा करतो आणि स्लाइड सुद्धा करतो. म्हणून रोलच्या बॉक्समध्ये आणि स्लाइडच्या बॉक्समध्ये, दोन्ही बॉक्समध्ये काय करायचं आहे, आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर सुटकेस दिलेला आहे आपल्याला, सुटकेस बॅग दिलेला आहे. तर तो सुटकेस जो आहे तो काय करतो, स्लाइड करतो. काय करतो, स्लाइड करतो. तर स्लाइड बॉक्समध्ये काय करणार आहोत, टिक करून घेणार आहोत. नेक्स्ट वन पिक्चर आहे, कॅन दिलेला आहे, कोल्ड ड्रिंकचं कॅन दिलेला आहे. तर तो रोल सुद्धा करतो आणि स्लाइड सुद्धा करतो. रोल सुद्धा करतो, स्लाइड सुद्धा करतो. म्हणून दोन्ही बॉक्समध्ये, रोलमध्ये सुद्धा आणि स्लाइडच्या बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, टिक मार्क करून घ्यायचं आहे. नेक्स्ट वन आहे, नेक्स्ट वन ॲक्टिव्हिटी, टिक द ऑब्जेक्ट विच द माऊस कॅन मूव्ह इझिली. तर खाली माऊसचं पिक्चर दिलेलं आहे. तर माऊस इझिली कुठला ऑब्जेक्ट मूव्ह करू शकतो त्या बॉक्समध्ये काय करायचं आहे, आपल्याला टिक करायचं आहे. तर खाली पिक्चर्स दिलेला आहे पहा. माऊसचं फेस पहा कसं आहे पहा. जो हार्ड आहे, पुश करण्यासाठी जो हार्ड आहे, स्लाइड करण्यासाठी जो हार्ड आहे ऑब्जेक्ट, त्या पिक्चरमध्ये त्याचा फेस कसं झालेला आहे पहा. तो खूप फोर्स लावतो आहे, ढकलतो आहे, तरीसुद्धा तो काय करत आहे, तो स्लाइड ढकलून जात नाही. म्हणजे तिथं एनर्जी जास्त चाललेली आहे. म्हणजे इझिली होत आहे का ते वर, नाही. तर सेकंड पिक्चरमध्ये पहा, तो इझिली काय करतोय, तो रोल करतोय. तो काय करतोय, तो ऑब्जेक्ट रोल करतो आहे. तर सेकंड पिक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, टिक करणार आहोत. दॅट आफ्टर खाली आपल्याला काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला आजूबाजूच्या वस्तू घ्यायच्या आहेत. काय घ्यायच्या आहेत, आजूबाजूच्या वस्तू घ्यायच्या आहेत. तर त्या आजूबाजूच्या वस्तूंबद्दल तिथं आपल्याला क्लासिफाय करायचं आहे की ते ऑब्जेक्ट रोल करतात का स्लाइड करतात, हे इथं आपल्याला सांगायचं आहे. काय करायचं आहे, रोल करतात का स्लाइड करतात हे इथं आपल्याला सांगायचं आहे. तर एक एक्झाम्पल इथं आपल्याला देण्यात आलेलं आहे. प्लेइंग कार्ड्स, ऑब्झर्वेशन करायला सांगितलेलं आहे, पाहायला सांगितलेलं आहे. प्लेइंग कार्ड्स काय करतो, स्लाइड्स करतात. काय करतात, प्लेइंग कार्ड्स काय होतात, स्लाइड्स होतात. तर सेकंड वन आहे इरेझर. इरेझर काय करतो, ऑब्झर्वेशन केल्यानंतर काय भेटलं आपल्याला, इरेझर पण काय करतो, स्लाइड्स करतो. दॅट आफ्टर थर्ड वन आहे मार्बल. मार्बल काय करतो, रोल करतो. मार्बल काय करतो, रोल करतो. दॅट आफ्टर बॉल. बॉल सुद्धा काय करतो, रोल करतो. बॉल सुद्धा काय करतो, रोल करतो. कोम, आपल्या घरात कंगवा आहे ना, त्याला कोम म्हणतात. कोम काय करतो, स्लाइड्स करतो. कोम काय करतो, स्लाइड्स करतो. टिफिन बॉक्स. टिफिन बॉक्स काय करतो, स्लाइड करतो. टिफिन बॉक्स पण काय करतो, स्लाइड करतो. पेन्सिल. पेन्सिल काय करतो, रोल करतो. पेन्सिल काय करतो, रोल करतो. वॉटर बॉटल. वॉटर बॉटल पण काय होत आहे, रोल होणार आहे. काय होणार आहे, रोल होणार आहे. नाइन्थ वन बँगल पाहिलो आपण. तर बँगल सुद्धा काय करतो, रोल करतो. बँगल सुद्धा काय करतो, रोल करतो. आणि 10th वन आहे बॅटरी. बॅटरी सुद्धा काय करतो, रोल करतो. बॅटरी सुद्धा काय करतो, रोल करतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 6 रोलिंग स्लाइडिंग वर्कबुक सोल्युशन पाहिलं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.